या देशाची महागाई कमी झालीच पाहिजे। अमेरिकेने युद्ध थांबवलंच पाहिजे। युद्धबंदी लागू झालीच पाहिजे। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। वन हक्क धारकांना जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे। झुडपी जंगलाच्या जागेवरती घरकुलची मागणी झालीच पाहिजे। सर्वांना घराचे पट्टे मिळालेच पाहिजे। अरे आवाज दो। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज इथे महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि शेतमजूर युनियनच्या वतीने आज धरणा कार्यक्रम आयोजित केला होता। याच्यामध्ये प्रामुख्याने जे जबरन जो धारक आहेत त्यांना वनाधिकार कायद्याअंतर्गत जमिनीचे पट्टे मिळावे। आपल्या जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांच्या जमिनीचे पट्टे देण्याबाबत ज्या त्रुटी आहेत त्या कलेक्टर साहेबांनी दूर करून सर्वांना ताबडतोब पट्टे द्यावे या मागण्याचं मागणीपत्र निवेदन आज कलेक्टर विपिन कुमार इटनकर साहेब यांना सादर केलेलं आहे। तसंच आपल्याला माहीत असेल की जे शेतमजूर आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना केंद्र सरकारने जे नवीन ट्रेड बिल सादर केलेलं आहे त्या ट्रेड बिलच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळणार नाही आहे। महाराष्ट्राचा आणि देशाचा शेतकरी हा मरणशय्येवरती जाणार आहे। त्याचा विरोध म्हणून आणि आपल्याला माहीत असेल की केंद्र सरकारने 4 लेबर कोड आणलेले आहेत। ते 4 लेबर कोड रद्द झाले पाहिजेत। याच्यासाठी आजचं हे शेतकरी, शेतमजूर आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन आम्ही इथे आयोजित केलं होतं। शेतकऱ्यांचे अनेक आंदोलन झालेले आहे परंतु त्यांना न्याय नाही मिळत आहे। याला नेमकं कारण काय? आताच मी बोललो की शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची जी धोरणं आहेत ती धोरणं शेतकऱ्यांना मरणशय्येवरती घेऊन जात आहे। तेव्हा देशाचा शेतकरी, देशाचा पोशिंदा हा जगला पाहिजे। याच्यासाठी केंद्र सरकारने आपल्या धोरणामध्ये बदल केला पाहिजे। जर केंद्र सरकार त्यांच्या धोरणामध्ये बदल करणार नाही तर आपल्याला माहिती आहे 13 महिने देशाचा शेतकरी हा मोदी सरकारच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सीमेवरती आंदोलन करून शेतकऱ्यांसाठी जे काळे कायदे मोदी सरकारने केले होते त्यांना परत घेण्यासाठी बाध्य केले। तसंच मोठं आंदोलन या देशाचे शेतकरी परत करतील हे आव्हान मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय।